धीरे 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 ब्रेक दाबायचे. येऊ दे. मंडळी नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. बरेच दिवसांना आपला हा ब्लॉग निघाला आहे. मंडळी आजचा ब्लॉग असा आहे की हे पूजा ओळखत असाल माझी बायको, तर हिला शिकायचं आहे स्कूटी गाडी शिकायची आहे. आपल्यापाशी मेस्ट्रो आहे, तर आता तिला गाडी शिकवतो. सायकल चालवली होती काय, तर सायकल लहानपणी चालवली होती म्हणते, तेव्हापासून म्हणजे तिला काही आठवत नाही. आता तिला गाडी येते आहे सोपीच. जर सायकल आलं असेल तर काही एवढी हार्ड नाही आहे, पण तरी आपण गाडी अशा एकदम प्रोफेशनल टाईपमध्ये शिकू. तर आपण गाडी आता हिला कशी शिकू ते तुम्हाला दाखवतो. व्हिडिओमध्ये नक्की पहा. तुम्हाला ही गाडी शिकायचं असेल ना तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मंडळी. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल ना सबस्क्राईब नक्की करा बरं. आणि ह्या शेअर पण करजा. आणि फेसबुकवर जर तुम्ही पाहत असाल तर फॉलो नक्की करा. चला तर आपण गाडी जवळ आता शिकू. आपण तर मंडळी हे आहे आपली गाडी मेस्ट्रो. आधी आपण शिकू असं की आता हे चाबी आहे, चाबी काढली तर आपण आता सुरुवातपासून शिकू. तुला माहित आहे काय चाबी कुठे लावता येते? माहित आहे? हां बरं. नाही तर कोणाकोणाला चाबी माहीत नाही राहत. तर मंडळी सगळ्यात आधी हे पहा दाखव. सगळ्यात पहिले इकडून सगळ्यात पहिलं तर हे पहा, हे आहे डिक्की. त्याच्यानंतर हे त्यानंतर हे आहे पेट्रोलचा. ओके, ते काम पडलं. हे डिक्की माहित आहे मला. अशी लागते आणि अशी चाबी लावली. आता आजकाल नवीन सिस्टम येऊन राहिलं, डायरेक्ट तिथूनही जरा हे केलं की डिक्की उघडते. आता हे जुनी गाडी आहे तर हे अशी. आणि त्याच्यानंतर हे आपली चाबी मेन ऑफ. हे ऑफ हे ऑन. आता हे चाबीची जागा झाली. आणि त्याच्यानंतर येते इकडून गाडीचं स्टँड लावायचं असेल, गाडी उभी करायची आहे. हे स्टँड आहे, लक्षात ठेव. तुला सांगून राहिलो की इकडे तिकडे स्टँड. आणि हे किक. अरे किक असते काय? हे किक हे नाही आहे, याचा आजकाल पूर्वी हे मारून राहिलं किक. तर हे किक आहे. हे मेन स्टँड आहे. मेन स्टँडवर गाडी अशी उभी राहते. आणि हे उभी करून मेन स्टँडवर उभी करूनच हे किक मारायची. बरं आता हे अप केली तर पहिले तर सुरुवात तर किकपासूनच करायची. सेल्फ स्टार आहे, सेल्फ न मारता किक मारायची. ही गाडी ठीक आहे. सुरुवात कशी करायची आता आपल्याला? या जे गाडीचा बॅलन्स आहे हे बॅलन्स आपल्याला कंट्रोल करता आलं पाहिजे. आता एकदम गाडीवर बसून चालणार नाही. जसं आता मी बशीन आणि तुला बसून गाडीवर तर असं जमीन नाही. तर ह्या गाडीचं बॅलन्स आपण आता ही पहिली स्टेप आहे असं चालवायचं. ठीक आहे. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, नंतर आपल्याला तर पहिली स्टेप तुला सांगतो मी. पहिली स्टेप कर. या साईडने गाडी सरळ कर. हा ब्रेक मागचा, क्लच हे दोन्ही आहे. थांबायचं असलं तर हे ब्रेक दाबायचे. ठीक आहे. चला कर. आता गाडी सरळ कर. स्टँड काढ आता. स्टँड. हां त्याच्यानंतर आता हे दोन्ही ब्रेक लक्षात ठेवतो. चल दे हळूहळू. चल दे.
चालू दे. म्हणजे हे याच्यासाठी गाडीचं बॅलन्स आपल्याला कंट्रोल करता आलं पाहिजे, नाही तर गाडी शिकल्यानं एकदम काही तथ्य नाही बरं. गाडीचं बॅलन्स कंट्रोल करणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बढिया. चल दे. पलटो तर आलं पाहिजे तिथून गाडी. पलटो थांब, आरामशी. मंडळी, ज्याला जर सायकलही शिकली नाही, हे डायरेक्ट गाडी शिकून राहिली, तर हे खूप जरुरी आहे. कारण वेट सांभाळता आलं पाहिजे गाडीचं. बोल ना. चालेल. तर दुसरी स्टेप आता आपण अशी शिकू. म्हणजे चालू नाही करू गाडी, फक्त पायानं बंद गाडी, पायानं खाली लक्ष दे, खाली असं 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 फक्त दुसरी स्टेप. ठीक आहे. दुसरी स्टेप आपण आता अशी करू. तर मंडळी, हे आता हे जे पोझिशन आहे, बस असं उभं राहायचं. गाडी चालू करायची नाही आहे, गाडी बंद ठेवायची आहे आणि फक्त पायानं गाडी हळूहळू समोर न्यायची आहे. फक्त पायानं, बस पायानं बॅलन्स कंट्रोल करायचं, समोर पाहायचं आणि पायानं फक्त पाय टेकवत द्यायचं गाडीनं. ठीक आहे. समोर पाहायचं. चल हळूहळू चल दे. हे दुसरी स्टेप आहे मंडळी आपली. मेन गाडीचं आपल्याला बॅलन्स कंट्रोल करायचा आहे, बस बाकी काही नाही. ब्रेक हाती ठेवायचा, ब्रेक हातामध्ये ठेवायचा. हळू, आरामशी आरामशी. तर बढिया बढिया बढिया. नवीनच्या हिशोबानं खूप बढिया. चल दे. घे पायाचं ताकद लाव, पायाची ताकद लाव, पायाची ताकद लाव. तर मंडळी, आपल्या 2 स्टेप जे आहे ना, ते कंप्लीट झालेले आहे. 2 स्टेप म्हणजे तुम्ही या स्टेपनुसार गाडी शिका, काहीच प्रॉब्लेम जाणार नाही शिकासाठी. कारण की गाडीचा मेन प्रॉब्लेम, जर तुम्हाला सायकल येत नसेल आणि डायरेक्ट स्कूटी शिकायची इच्छा होत असेल, तर या स्टेपनुसार फॉलो करा. कारण की हिला पण सायकल येत नव्हती आणि आता डायरेक्ट खूप लहानपणी शिकली होती, म्हणते चालवली होती, पण आता विसरली ते. आणि गाडी तर खूप मोठी गोष्ट होती तिच्यासाठी. तर गाडीचं वेट खूप आहे, पण तरी तिनं कवर केलं लवकरच. तर अशा 2 स्टेप आपण फॉलो केला. पहिल्या तर ते लोटत, ते कंटिन्यू तुम्ही जेवढा वेळ तुम्हाला तसं करणं येईल तेवढा वेळ करा. त्याच्यानंतर बसून पायाने गाडी ढकलणं, ह्या 2 स्टेप फॉलो करा. तर आता आपण तिसरी स्टेप घेऊ, तर ते तुम्हाला दाखवतो मी. चला आता तिसरी स्टेप घेऊ आपण. गाडी आपली आता तिसरी स्टेप आहे. तिसरी स्टेप आता तुम्हाला माहिती, आता आपण गाडी सुरू करू, स्टार्ट करू. पहिलं तर हे बा ऑन ऑफ, इथून आपण सेल्फ स्टार्ट करू शकतो. त्याच्यानंतर दुसरी इकडून, त्यानंतर दुसरं आपल्याला हे किक आहे, आपण हे पण मारून गाडी सुरू करू शकतो. तर आपण हे क्यूब जर यूज केलीच पाहिजे. तर आपण गाडी मेन स्टँडवर, तर आपण आता किक मारू. गाडी सुरू झाली आपली. गाडी सुरू झाली आहे. तर हे लक्षात ठेव, हे इंडिकेटरची बटन आहे, जे आहे ना हे सेलची बटन आहे. नंतर हा हॉर्न आहे आणि हे इंडिकेटरची बटन आहे. इकडे जायचं असलं तर इकडे, इकडे जायचं असलं तर इकडे. ठीक आहे. ह्या लाईट ऑन ऑफ होते समोर. तर आता काय करायचं आपल्याला, गाडी पूर्ण चालवायची नाही आहे. असं मनात काहीतरी असं हे ठेवून 1 2 3 करायचं, मनात म्हणायचं 1 2 3. हा ब्रेक हातात ठेवायचे, ॲक्सिलेटर असं द्यायचं, 1 2 3 असं थांबायचं. 1 2 3 असं थांबायचं, दोन्ही ब्रेक ठेवायचं. 1 2 3 असं करत करत गाडी थांबत थांबत चालायचं. मंडळी, हे तिसरी स्टेपची सुरुवात गाडी स्टार्ट करायची आपल्याला, तर किकपासून.
तर हे किक मारायची आहे. चाबी ऑन आहे, चाबी ऑन करायची आहे आधी. हां, तर आता किक मारायची आपल्याला. मार मार मार. बरं ठीक आहे. तर हे किकनं जमली तुम्हाला तर किक मारा मित्रांनो नक्की. हां, हिला जमून नाही लिहिला सेल करायला लावा तुम्ही. ठीक आहे. तर मंडळी आपल्याला डायरेक्ट आता सेल मारायची आहे. तर घे सेल कर चालू. चाबी ऑन, चाबी ऑन. हां बस थांब थांब. ठीक आहे. हे इंडिकेटर आहे लेफ्ट राईट आणि हे हॉर्न. ठीक आहे. आणि हे ब्रेक दोन्ही इकडे लक्ष ठेवायचं ब्रेकला. ठीक आहे. आणि ॲक्सिलेटर थोडं थोडं द्यायचं. आणि जे स्टेप म्हटलं 1 2 3 मनात ठेवायचं आणि थोडं समोर जायचं, ब्रेक मारायचं. ठीक आहे. तर तिसरी स्टेप सुरू. ॲक्सिलेटर फुल नाही द्यायचं. हां, थोडं थोडं. चल दे. हां बढिया बढिया. चल दे. 1 2 3 ॲक्सिलेटर पूर्ण नाही करायचं. फुल नाही करायचं ॲक्सिलेटर. धीरे धीरे. फुल करायचंच नाही. एक थोडंसं द्यायचं, थांबायचं. चल दे. बढिया. थोडंसं द्यायचं, थांबायचं. थोडं थोडं ॲक्सिलेटर द्यायचं. 1 2 3 मनात काउंट करायचा आणि समोर थांबायचं. चल बढिया. जमलं जमलं. चल बढिया. थोडं ॲक्सिलेटर नाही द्यायचं. हां, चल येऊ दे. बढ धीरे धीरे येऊ दे. धीरे धीरे. आली का नाही. धीरे 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 धीरे. ब्रेक दाबायचे. येऊ दे. तर मंडळी आजचा पहिलाच दिवस आहे. सायकल जमली नाही, गाडी शिकायची होती. पण पहिल्याच दिवसात तुम्ही आता व्हिडिओ पाहिलाच. पहिल्या दिवसाच्या मानाने तिला 30% 30 ते 35% गाडी जमली. 30% म्हणजे तिने फक्त 30 जे 3 स्टेप आहे ना आपल्या दिलेल्या व्हिडिओमध्ये, त्या 3 स्टेप फक्त तुम्ही फॉलो करा आणि त्याच्यावरच वारंवार 2-3 दिवस कंटिन्यू प्रॅक्टिस करा. तुम्हाला 3ऱ्या ते 4थ्या दिवशी 50% गाडी जमून जाईल, हे नक्की. फक्त त्याच 3 स्टेप तुम्ही 2-3 दिवस फॉलो करा. तिला आपण तसंच करायला हवं. आणि दुसरी स्टेप म्हणजे याच्यानंतरची जे आता स्टेप आहे, पहिले ह्या जे आज शिकलेल्या 2-3 स्टेप आहे तिला फॉलो करायला लावू 2-3 दिवस. आणि पार्ट 2मध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण हिचे जे 4थी आणि 5वी स्टेप म्हणजे 4थी स्टेप 3ऱ्या नंतरच्या स्टेप आहे ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊ. तर गाडी कशी जमली पहिल्या दिवसाच्या मनात तुम्ही कमेंट करा आणि या स्टेप फॉलो करा. तुम्हाला पण गाडी नक्की जमून जाईल. फक्त सोबत कोणी असू द्या गाडी शिकायच्या वेळेस, स्वतः चालवू नका, एवढी विनंती. तर कमेंट करून सांगा हिला गाडी किती टक्के आली आहे. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय शिवराय, जय महाराष्ट्र.